नमस्कार, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आम्ही आमची पहिली पॉडकास्ट तुमच्यासमोर सादर करणार आहोत. माझी जी चॅनल पार्टनर आहे रसिका, तर तीच आज इथे गेस्ट म्हणून आलेली आहे. आजचा जो पॉडकास्टचा विषय आहे तर तो थोडासा गंभीर आहे, पण त्याआधी मी तुम्हाला रसिकाची थोडीशी ओळख करून देते. रसिका ही हिंदी विषयाची शिक्षिका आहे. हिंदी विषयामध्ये तिने MA केलेलं आहे. त्यानंतर एज्युकेशनची डिग्री घेऊन गेली कित्येक वर्ष ती गोव्यातल्या एका नावाजलेल्या शाळेमध्ये नोकरी करते. आजचा जो विषय आहे, जसं मी म्हणाले, तर तो विषय थोडासा गंभीर आहे आणि तो विषय म्हणजे कॅन्सर. 2016 मध्ये रसिकाच्या नवऱ्याला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि आता त्यातनं ते पूर्ण बरे झालेले आहेत. परंतु त्यांचा जो प्रवास होता, या प्रवासातले त्यांचे सर्व प्रकारचे अनुभव आणि त्यातून व्ह्युअर्सना काही सांगण्यासाठी म्हणून आम्ही ही पॉडकास्ट सादर करत आहोत. तर एक सुंदर पॉडकास्ट तुमची वाट बघत आहे. तर आपण सुरू करूया रसिकाशी गप्पा मारायला. हाय हाय. आपणच ॲक्च्युली होस्ट आहोत, पण आज आपली ही पहिलीच पॉडकास्ट आहे आणि इथे आज तू गेस्ट म्हणून आलेली आहेस असं म्हणायला हरकत नाही. तर वेलकम. आणि सुरू करूया आपण. तर तू जे आर्टिकल लिहिलं होतंस, हो, तर ज्याच्यापासून आपल्याला इन्स्पिरेशन मिळालं की आपण सुरू करायला पाहिजे. बरोबर. तर कारण ते खूप महत्त्वाचं आहे आणि तो विषयही तेवढाच महत्त्वाचा आहे असं मला वाटलं. आणि तर मला जरा हे सांगशील की हे जे आर्टिकल तू लिहिलंस, तर ते लिहिण्यामागचा तुझा उद्देश काय होता? काय होतं माहिती का चारुता, भारतात आपल्याकडे अतिशय छान मेडिकल फॅसिलिटीज आहेत. ओके, तुला कुठल्या शहरात पाहिजे, म्हणजे आता जर तुम्ही छोट्या गावात राहत असाल तर मोठ्या शहरात जाणं भाग आहे, इट्स अ सेपरेट थिंग. की आता आपण गोव्यात आहोत, आपल्याला जर दुसरीकडे, मला मुंबईला जावं लागलं, कधी पुण्याला जावं लागलं. ओके, या सगळ्या ह्याच्यात मी काय पाहिलं माहिती का, पेशंटना वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज मिळतात. पेशंटची अतिशय चांगली काळजी घेतली जाते. आपल्याकडचे डॉक्टर्स फार चांगले आहेत, पण थोडंसं आपण कुठं कमी पडतो माहिती, की घरची जी व्यक्ती त्याची काळजी घेणार आहे तिचं एक म्हणा मेंटल स्ट्रेंथ किंवा तिला भावनिकदृष्ट्या सपोर्ट, या ह्याच्यात आपण थोडेसे कमी पडतो. म्हणजे माझ्या बाबतीत कसं झालं की हा जो प्रवास होता कळल्यानंतर ते आत्तापर्यंतचा, तो थोडा अंधारात झाला. बरं. ओके, इन द सेन्स कसं की डॉक्टर्सच्या साईडनी नाही, पण माझ्या मेंटल स्ट्रेंथच्या ह्यानी मला काय पाहिजे किंवा मी काय स्टेप्स घ्यायला पाहिजेत, काय करायला पाहिजेत. सो या ह्यानी मी थोडंसं असं अंधारात करत 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 वाट शोधत गेले. सो जेव्हा हे सगळं झालं, आम्ही जेव्हा ह्या सगळ्यातनं बऱ्यापैकी बाहेर पडलो, तेव्हा माझ्या डोक्यात एकच आलं होतं की काहीही झालं तरी आपल्याला या ह्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे आणि बाकीच्या लोकांना आपण मदत करायला पाहिजे. ओके, की ज्याच्यातनं म्हणजे मी सफर झाले, ओके, किंवा मी काही फार ग्रेट केलं असंही नाही आहे. प्रत्येक व्यक्ती त्या ह्याच्यात आली की त्याला करावंच लागतं आणि आपण ऑटोमॅटिकली त्या फ्लोमध्ये करतो ग. पण ते जर जरा जास्त असं प्रॉपर वेमध्ये गाईडलाईन मिळाल्या तर जास्त फायदा होईल. आणि या ह्यानी खरं तर मी तो आर्टिकल एक जर्नलिंग म्हणून लिहिलेला होता आणि मग नंतर तो माझ्या असंच एका मॅगझिनमध्ये आम्ही दिला, तो पब्लिश झाला, मग तो तुझ्याकडे आला आणि मग आपण दोघींनी ठरवलं की येस, वी शुड गो फॉर इट. बरं. तर केअर गिव्हर, तर हा शब्द आपल्यासाठी अजिबात नवीन नाही, किंवा ही भूमिका जी आहे ती आपल्यासाठी मुळीच नवीन नाही. कारण घरात कुणीही आजारी असलं किंवा अगदी म्हातारा माणूस असेल, लहान मुलं असू दे, आपोआप आपण केअर गिव्हरच्या भूमिकेमध्ये जातोच. औषधं वेळेवर देणं असेल, त्यांचं जेवण खाण बघणं असेल, त्यांचं सगळंच बघणं, तर ते आपण असतोच. पण जेव्हा अशी सिच्युएशन असते तेव्हा केअर गिव्हरची भूमिका ही नक्कीच खूप वेगळ्या लेव्हलवरती जाते. तर त्याबद्दल तू काय सांगशील, आपले जे सगळे प्रेक्षक आणि श्रोते आहेत त्यांना? तू जसं आत्ता म्हणलीस, ताप आला आई, ओके, ते होतंच. म्हणजे आपला साधा जरी ताप आला तर आपली सगळ्यात पहिली रिॲक्शन काय असते, अरे ताप आलाय का, आता सुट्टी घ्यावी लागेल. किंवा स्वतःला जरी आला तरी आपण हे करतो. म्हणजे आपण अशा गोष्टींशी कधीच असं पॉझिटिव्ह वेमध्ये किंवा बरं ठीक आहे घेईन सुट्टी, बघता येईल, हे होत नाही. ओके, आणि त्या ह्याच्यात जेव्हा तुम्हाला अशी काहीतरी न्यूज मिळती किंवा असे रिपोर्ट्स हातात येतात, तेव्हा तर तुम्ही म्हणजे खरं सांगायचं तर तुम्ही टोटली
कोलमडून गेलेले असतात आणि ते होतं. ओके, सो माझं एवढंच म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्ही काही फार अशा मोठ्या लागून गेलेल्या नाही आहात. ओके, एज वाईज म्हण किंवा इमोशनली म्हण, रडणं लपवणं किंवा मी रडणार नाही, मला काही त्रास होत नाही, ते करू नका. तुम्ही रडा. जे तुम्हाला वाटतंय की बाबा सगळ्यात एक कॉमन फिलिंग जी असती, वाय मी, वाय अस, ह्यालाच का झालं, आपण तर काहीच केलेलं वाईट नाहीये कुणाचं, कधीच आपण कुणाचं वाईट करत नाही, अगदी स्वाभाविक मग नैसर्गिक आपल्यालाच का असं झालं. तो ती जी फिलिंग आहे ना ती नॅचरल आहे. त्याच्यात लपवण्यासारखं किंवा त्याच्यात ते न दाखवून काही फार तुम्ही ग्रेट करताय असं काहीही नाहीये. सो एक जे बेसिक पहिलं जे एक तुमचं रडणं आहे ते झाल्यानंतर एक तुम्ही लक्षात ठेवा की ते एकदा झालं की यू गॅदर युअर करेज. तुमची जी काही हिंमत आहे ती तुम्ही एकत्रित करा आणि बी प्रॅक्टिकल. मग तुम्ही लगेच कुठल्या डॉक्टरकडे जायचे, तुमच्या घरातला GP असेल, मे बी तुमच्या घरात लकीली जर डॉक्टर्स असतील किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये डॉक्टर्स असतील. आणि फॉर्च्युनेटली आपल्याकडे काय होतं की आपण डॉक्टरांशी फार पटकन कनेक्ट करू शकतो. बरोबर, फॅमिली डॉक्टर हा फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट, किंवा तू 4 वेळेस एखाद्या डॉक्टरकडे गेलीस की तू लगेच त्यांना व्हॉट्सअपवर एक मेसेज पाठवू शकते की सर हे असं असं झालेलं आहे, म्हणजे कुणाकडे जाता येईल, काय करता येईल. सो ते एकदा तुम्ही हे केलं ना की तुम्ही तुमचं ऑन्कॉलॉजिस्ट शोधा. मी तुला हे म्हणणार नाही की तुम्ही ऑन्कॉलॉजिस्टला गुगल करा किंवा त्याला क्रॉस चेक करा, पण निश्चितच त्याचे क्रेडेन्शियल्स, तो कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे, त्यांनी आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे हे थोडं तरी पडताळून बघा. ब्लाइंडली कुणावर पण विश्वास ठेवू नका. आणि एकदा जर तुम्ही तुमचा डॉक्टर सिलेक्ट केला तर मग त्याच्यावर ब्लाइंडली फेथ ठेवा. मग त्याच्यावर मी इथं पण जाईन, मी त्याच्याकडे पण जाईन, मी ह्याच्याकडे पण जाईन, मी त्याच्याकडे पण जाईन. प्लीज डोंट डू दॅट. ते तुम्ही करू नका कधी पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या डॉक्टरशी ओपन अप व्हा. तुम्ही त्यांना सगळं सांगा की बाबा ही घरातली सिच्युएशन आहे, काय काय आहे, काय काय होऊ शकतं, म्हणजे ते सुद्धा तुम्हाला एक एक मार्ग सुचवत जातात. आणि स्वतःची मेंटल स्ट्रेंथ ही एक मेंटेन करा प्लीज. ते फार महत्त्वाचं आहे. पण ती मेंटेन कशी करायची याबद्दल थोडंसं 1-2 वाक्यात जर सांगितलंच तर. तुमच्या मित्रमैत्रिणी असतात चांगले, त्यांच्यावर शेअर करा. हे बघ, प्रत्येकाच्या आयुष्यात 1 किंवा 2 तरी असे क्लोज हे असतात की जे कुठेही काही बाहेर जाऊ देत नाही. ओके, ते तुम्ही शेअर करा व्यवस्थित. त्याच्यानंतर डॉक्टर्सना विचारा की काय काय होऊ शकतं, आपण काय करू शकतो, ह्या सगळ्या बाबतीत विचार करून. आणि खरं सांगू ना तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची फायनान्शियल सिच्युएशन. मी येणारच होते त्याच्यावरती, कारण फार मोठा प्रश्न, फार मोठी समस्या ही नक्कीच आहे. कारण ह्या सगळ्या ट्रीटमेंट्सना आणि ह्या सगळ्याला भरपूर पैसा लागतो. आणि आता मध्यमवर्गीय म्हणजे आपण जी आपली आहे सामान्य जी माणसं आहेत, तर एकदम पैसा उभा करायचा तर त्यांनीच खरं सांगायचं तर कोलमडून जायला होतं, कारण ते प्रश्न लगेच पुढे चालू होतात. तर त्याबद्दल म्हणजे थोडंसं त्याच्याबद्दल थोडी माहिती दिलीस तर तुला किंवा आपल्या व्ह्युअर्सना पण हे फार असं क्रुएल वाटेल, फार असं म्हणजे की लाईक हार्टलेस वाटेल. पण एकदा जर तुम्ही तुमचा डॉक्टर निवडलेला आहे, ओके, आणि एक मला असं सांगायचं होतं की आता ह्याच्यापुढे तुम्हाला 3 महत्त्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात यायचं असतं सारखं. तुमचा ऑन्कॉलॉजिस्ट, जर कधी सर्जरीची गरज पडली तर ऑन्को सर्जन, आणि रेडिएशन वगैरे असं काही झालं तर रेडिओलॉजिस्ट. या 3 शब्द हे आपण कधी जास्त ऐकलेले नसतात. आपल्या दृष्टीने जो कॅन्सर ट्रीट करतो ऑन्कॉलॉजिस्ट, कॅन्सर झाला की ऑन्कॉलॉजिस्टकडे जायचं, पण तसं नाही आहे. वेगळे वेगळे डॉक्टर्स आहेत की जे तुम्हाला ट्रीट करणार आहेत. सो हे जे शब्द आहेत ते तुमच्या डिक्शनरीत फिक्स करून घ्या आता ह्याच्या पुढे. दुसरं, पैसा तर तुम्ही अवॉइड करूच शकत नाही ग, की मग काय करायचं. आणि आपण मिडल क्लास, इनफायनाईट सोर्स ऑफ मनी नाही आहे आपल्याकडे, ॲब्सोल्युटली नाही आहे. मग अशा ह्याच्यात तुम्ही डॉक्टरपाशी ओपन अप व्हा. मी म्हणलं तसं का, तर खूपशा अशा पेशंट स्कीम्स आहेत, पेशंट हेल्प स्कीम आहेत, खूपशा अशा मेडिकल कंपनीज आहेत की ज्या ट्रायल बेसिसवर म्हण किंवा चॅरिटी काइंड ऑफ थिंग अशा ह्यानी त्या 30-70 और समटाईम फ्री सुद्धा
अशा पण फॅसिलिटीज आहेत. ओके, आता आम्ही ज्या कंपनीची ट्रीटमेंट घेतली त्याचा रेशिओ 30-70चा होता. बरं. की 30% आम्ही पे करत होतो आणि 70% कंपनी पे करत होती. ओके, सो ह्या ज्या स्कीम्स आहेत ना, तसं जर तू पाहिलं तर भारतात ह्या स्कीम इझिली अवेलेबल आहेत, प्रोव्हाइडेड तुम्ही तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टकडे जाऊन त्याला विचारायला पाहिजे की काय, तर ते तुम्हाला सांगतात. आणि ह्या स्कीम्सचं एकच आहे की तुमचा जर इन्शुरन्स असेल तर ते क्लिअरली सांगतात की देन वी वोंट गिव्ह यू द फॅसिलिटी. का तर ह्या ट्रीटमेंट्स महाग आहेत, तुम्ही सायमल्टेनियसली 2 ॲडव्हान्टेजेस घेऊ शकत नाही. बरं. पण एक तू असा विचार कर की जर तुला 70% पैसे जर तुझे मेडिसिनचे वाचत असतील तर मग तू ते थोडेफार पैसे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर ट्रीटमेंट घेत असशील तर ते तुझे तू सेव्ह करू शकतीस. ओके, दुसरं मी असं सांगेन की जर तुमच्या स्टेटमध्ये, आता आपल्या स्टेटमध्ये फॉर एक्झाम्पल गोवा, ओके, आपल्याकडे गव्हर्मेंट हॉस्पिटल फार चांगलं आहे. स्टेट लहान असल्यामुळे आपल्याकडे फॅसिलिटीज फार चांगल्या दिलेल्या आहेत, पण तिथं तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतात. पण तिथं तुमचा पैशाचा मेजर इश्यू सॉल्व्ह होतो. अच्छा. काही ज्या थेरपीज आहेत की ज्यांच्या मेडिसिन फार महाग नाही आहेत ते गव्हर्नमेंट स्वतःच तुम्हाला प्रोव्हाइड करतं. सो ट्राय टू सर्च, ठेवा ना पेशन्स. जर तुम्ही तुमच्या पेशन्समुळे तुम्ही जर त्रास घेऊन तुमच्या माणसाला जर चांगली ट्रीटमेंट मिळत असेल तर हॅव दोज पेशन्स. नो वन हॅज इन्फायनाईट सोर्स ऑफ मनी. हे मी सारखंच प्रत्येकाला मी सांगत आले की अरे कुठं ना कुठं पैसा संपणार आहे. मग जर तुम्हाला गव्हर्नमेंट ह्या फॅसिलिटीज देतीये मग आपण का उपयोग नाही घ्यायचा. सो अशा खूपशा आहेत फॅसिलिटीज, त्यांना तुम्ही डॉक्टर बरोबर चेक करा. आणि त्याची प्रोसेस खूप सिम्पल आहे अगं. एक तुम्हाला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स, तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टचं पत्र लागतं की कुठल्या स्टेजचा कॅन्सर आहे, काय आहे हे सगळं, आणि त्या मेडिकल रेप बरोबर तुमचे कॉन्टॅक्ट्स करून देतात. आणि त्याच्यानंतर फॉर नेक्स्ट 3 months इट्स अ स्मूथ प्रोसेस की ते तुम्हाला OTP वगैरे पाठवतात आणि ते औषध तुमच्या घरी येतं व्यवस्थित इन गुड कंडिशन. आणि मग तुम्ही नेक्स्ट डे जाऊन जे काही तुमची थेरपी घ्यायची आणि ही 3 महिन्यानंतर परत ते रिन्यू करावं लागतं तुम्हाला. सो तसं जर तू पाहिलंस तर ह्या प्रोसेस खरंच सोप्या आहेत. आपण डोळे आणि कान उघडे ठेवून आणि महत्त्वाचं म्हणजे तोंड उघडून विचारणं, घाबरून न जाता. प्रत्येक वेळेस माणसाला पैशाचंच हे असेल असं नाही, अक्कड असेल अशी नाही की मी का विचारू, पण प्रत्येक वेळेस आपण कित्येकदा आपण घाबरतो. पण नसेल तर विचारून न ऐकलेलं बरं ना, न विचारण्यापेक्षाच. सो हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये तू जे म्हणाली आहेस की आस्क युअर डॉक्टर 100 क्वेश्चन्स, भरपूर प्रश्न विचारा डॉक्टरांना. तर असं म्हणजे काय प्रश्न विचारायचे किंवा का विचारायचे? मी तुला ह्याच्या आधी जे म्हणलं तसं की ह्या गोष्टींच्या खूप रिॲक्शन्स असतात, सिव्हिअर रिॲक्शन्स असतात. ओके, काही औषधं घेतली की पेशंटला ड्राउझीनेस येतो, पेशंट कंटिन्यू झोप येते असं हे करतो. कधी कधी कुठल्या सिच्युएशन्समध्ये हॅल्युसिनेशन्स पण होऊ शकतात. ओके, किंवा कित्येकदा असं होतं, मी तुला म्हणजे ह्याच्या आधी आपण एकदा इन जनरल जेव्हा बोललो होतो तेव्हा की लूज मोशन्स वगैरे, हे कधी तुमच्या औषधांची रिॲक्शन असू शकते, तर कधी तुमच्या ह्याच्यामुळे म्हणजे तुमची जी ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामुळे रिसेंट काही मेडिसिन दिलेलं असेल तर, कधी कधी ट्रीटमेंटमध्येच थांबवून स्टिरॉइड्स वगैरे सुद्धा द्यावे लागतात. मग अशा वेळेस हा तुमचा राईट आहे की तुम्ही डॉक्टरला विचारा की हे का. ओके, जर स्टिरॉइड दिले, आता एक नॉर्मल एक साध्या माणसासारखं मला माहिती की स्टिरॉइड्स आर नॉट ऑलवेज गुड. ओके, पण मग एक माझ्या मनात भीती राहणार की अरे ह्यांनी स्टिरॉइड दिलेत, मग आता जी ट्रीटमेंट आहे ती परत बॅक टू स्क्वेअर वन जाणार का. सो हे तुमचे जे काही असे डाऊट्स आहेत ते तुम्ही क्लिअर करा. ओके, का तर नॉर्मली आपली टेंडन्सी काय आहे माहिती का, सध्या जे आपल्याला एक मिळालेलं आहे गुगल, हो आपण येणारच होते त्या पॉइंटवरती. आपण काय करतो माहिती का, आपण घरी येतो तिथं आपण तोंड उघडायला इधर भीतो किंवा आपण विचारत नाही, आणि घरी आल्यावर टक 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 मोबाईल आहे विचारलं, ओके केलं, आणि ह्याचे फार वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणजे जे नाही आहे तेही तुमच्या डोक्यात अगदी अगदी केलं जातं, कारण ते रॅन्डम असतं ना. ते तुमचा पेशंट कोण आहे त्याच्यावर नसतं, ते एक जनरल तो एक हे असतो, रिव्ह्यू असतो. सो त्यावरती प्लीज हो, म्हणजे ते जितकं तुम्ही टाळाल तितकं चांगलं, हे नक्कीच नाही. बरोबर, डोंट गो ऑन द गुगल. पण अजून एक मी तुला सांगेन की तू वाचा असं जे ते म्हणजे वाचायचं म्हणजे काय वाचायचं. हां, वाचा म्हणजे तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारा. जेव्हा तुमचा डॉक्टर म्हणतो की बाबा आपण ही ट्रीटमेंट सुरू करतोय आणि तुला ह्याचे एवढे रिॲक्शन्स येऊ शकतील, सो यू रिक्वेस्ट देम की मला त्या रिॲक्शन रिटर्न
फॉर्ममध्ये किंवा जर तुमचं काही जर्नल असेल तर त्या फॉर्ममध्ये किंवा कुठं कुणी काही आर्टिकल लिहिलं असेल तर तुम्ही त्या आर्टिकलचं नाव मला सांगू शकता का? सो आय विल गो थ्रू इट. ते करा. म्हणजे तुम्ही गायडेड वाचा. हां, कुणाच्या तरी मेडिकल फ्रॅटर्निटीच्या अंडर गायडन्स तुम्ही ह्या गोष्टी वाचा, ज्यांनी काय होईल की तुम्हाला एक्झॅक्टली माहीत असेल की काय होतंय तर काय होऊ शकतं. ओके. आणि एक अजून आहे की जेव्हा तुम्ही डॉक्टरला राईटफुली क्वेश्चन विचारता की हे का होतंय ते का होतंय, तेव्हा तुम्ही पण त्यांना कोऑपरेट करायला पाहिजे. आपण जेव्हा एखाद्या ह्याचं बोलतो ऑन्कॉलॉजिस्टचं, अगं आपल्याकडच्या डॉक्टर्सना 100-100, 150 पेशंट एका दिवसात बघावे लागतात. तुम्हाला तुमची एक व्यक्ती आहे, माझ्या डॉक्टर नीट बोललेच नाही त्याच्याशी. अरे पण त्या व्यक्तीने 150 पेशंट चेक करून तुमच्या पेशंटचा नंबर कुठंतरी 149 वगैरे असा असेल ना. ती पण एक ह्युमन बिईंगच आहे, त्याचा विचार करा. सो मी तुम्हाला हे सजेस्ट करते की बाबा तुम्ही जर्नल मेंटेन करा की ब्रेकफास्ट किती वाजता झाला, 8 वाजता झाला का, तर ह्या पेशंटची तुम्हाला एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागते. सो हे किती वाजता ब्रेकफास्ट किती वाजता केला, ब्रेकफास्टमध्ये काय खाल्लं, सपोज त्याच्यानंतर लूज मोशन झाले किंवा सर्दी खोकला काहीतरी झालं, तर मग ते रिॲक्शन जी आहे ती मेडिसिनमुळे झाली आहे, ती तुमच्या ट्रीटमेंटमुळे झाली आहे का त्यांनी जे खाल्लं प्यालं आहे त्याच्यामुळे. हे आपल्या सामान्य माणसांसारखं नाही आहे की मी आज चुकून शिळं खाल्लं म्हणून मला फूड पॉयझनिंगसारखं झालं आणि मी एखाद गोळी घेतली आणि आय एम फिट. ते नाही. सो ह्या सगळ्या काळजी आणि कोऑपरेट विथ युअर डॉक्टर. ताप आला, मग तो ताप किती वेळ टिकला, मी कुठली गोळी दिली, मग त्या गोळीनंतर किती वेळाने तो ताप गेला, हे सगळं जर तुम्ही जर्नल मेंटेन केलं ना तर डॉक्टर्सना पण खूप सोपं जातं तुम्हाला ट्रीट करणं. का तर त्यांनासुद्धा की मग ओके, मग आता हे जर मला मी BP तेव्हा एवढं वाढलेलं होतं, ठीक आहे, मग त्याच्यानंतर किती वेळात कमी आलं किंवा चक्कर आली होती, मग पोझिशनल चक्कर होती का, झोपेतनं उठताना चक्कर आली का, का तू आडवा होतास तेव्हाच डोकं गरगरल्यासारखं झालं. इतक्या बारीक गोष्टी. कधी काय असतं माहिती का, ह्या खूप बेसिक गोष्टी असतात की ज्यांचा खरंच कॅन्सरशी काही संबंध नसतो. म्हणजे आता एका इन्सिडेंट असं झालं होतं की माझ्या नवऱ्याला त्याला चक्कर यायला लागली होती आणि आपण इमिडिएटली वेगळ्या ह्याच्यात जातो, गं मग कशामुळे चक्कर येते, काय झालं. अँड देन वी रिअलाइज, डॉक्टरकडे गेल्यावर जेव्हा त्यांना सांगितलं, तिने सिम्पली 2दा पोझिशनल BP वगैरे चेक करून पाहिलं आणि तिने सांगितलं काही नाही, हे वर्टिगोचा त्याला त्रास सुरू झालेला आहे, विच इज नॉर्मल, मी वर्टिन देते आणि होईल. सो हे जर तुम्ही त्यांना कोऑपरेट केलं तर तुमची ट्रीटमेंट 110% राईट डिरेक्शनमध्ये जाते. सो इट्स अ 2 वे प्रोसेस. इट्स नॉट 1 वे की मी काही करणार नाही आणि डॉक्टरनी सगळं करायचं. प्लीज डोंट डू दॅट. आता या सगळ्यामध्ये म्हणजे थोडक्यात ही सगळी पूर्ण विश्वासावरचीच ही पूर्ण लढाई आहे, असं जो डॉक्टरवरचा असेल किंवा स्वतःवरचा असेल, पेशंटवरचा असेल किंवा देवावरची श्रद्धा असेल. तर तुझा देवावरती विश्वास आहे का? देवावरती विश्वास म्हणशील तर माझं देवाच्या पुढे एवढंच असतं की सकाळी दिवा लावणं, संध्याकाळी दिवा लावणं, उदबत्ती लावणं. आणि आपले जे सण वगैरे आहेत ते मी व्यवस्थित करते. पण असे खूप उपास केले किंवा असं खूप तासनतास पूजा केली ते मी कधीही केलेलं नाही आहे. की मी असं म्हणत नाही की देव नाही आहे, पण ॲट द सेम टाईम तुमचे कर्म, तुम्ही तुमच्या हातांवर विश्वास ठेवायला पाहिजे. मी या ह्याच्यातली आहे. पण या सगळ्या ह्याच्यात ना एक आलं मला म्हणजे खूप असं महत्त्वाचं की मी ज्याही लोकांना भेटत गेले ते सगळे पटापट मदतीला पुढे येत गेले. म्हणजे जेव्हा ही ट्रीटमेंट सुरू झाली, काही औषधांना चारुता अशी होती की ज्यांची नावं आम्ही खरंच ऐकलेली नव्हती. ते आम्हाला वेगळ्या वेजनी कळाली की हे जर तुम्ही केलं तर हे जास्त बरं पडेल. आणि मग त्याची जी होती की एक आमची खूप क्लोज फ्रेंड, ओके, ती आता खरं तर बाहेर असते, UK ला असते ती, आणि ती म्हणजे नशीब बघ आपण म्हणतो तसं, ती समहाऊ गेले 20 वर्ष याच फील्डमध्ये ऑन्कॉलॉजिस्ट आहे. बरं. ओके. आणि तिला कळल्या ती आमच्यात एवढी इन्व्हॉल्व झाली की तिने असं पटापट, म्हणजे डॉक्टर अंजली म्हणून आहे आणि शी इज लाईक फॅमिली फॉर अस. ओके. सो तिने म्हणजे एवढं केलं ना की खरं सांगायचं तर कदाचित सख्खी बहीण किंवा भाऊ पण तेवढे इन्व्हॉल्व होऊ शकले नसते, तेवढं ती आमच्यात इन्व्हॉल्व झाली. तर मी म्हणेन की येस, देव तुमच्या मागे असतो. आणि ही सिच्युएशन आत्तापर्यंत आहे. आता या सगळ्यातनं बाहेर पडलो आहे, पण तू विश्वास ठेवणार नाही की स्कॅन, आता कॅन्सर पेशंट्सचं तुला माहिती आहे की प्रत्येक वर्षभरानी 6 महिन्यांनी तुम्हाला स्कॅनसाठी जावं लागतं. आणि स्कॅन करून आल्यानंतर
पंकजच्या बहिणीला नाही किंवा कुणालाही नाही, मी पहिला फोन तिला करत असते आणि ती अशी आतुरतेने वाट बघत असते. सो डेफिनेटली देर इज गॉड अँड ही सेंड समबडी टू हेल्प यू. ते कुणात बघतो आपण, कोणात तर बघतो तू आपण. असं करेक्ट. पण प्रत्येक व्यक्ती जी त्या ह्याच्यात मला भेटली ते त्या सगळेच. सगळ्यांनी जेवढी होऊ शकेल तेवढी मदत, मेंटली, फिजिकली, इमोशनली, सगळ्या ह्यानी तुम्हाला खरंच म्हणजे एवढे पण जग वाईट नाहीये. वा छान, खूप छान. हल्लीच्या सगळ्या या जे काही चाललंय ते बघता असं कधी कधी वाटायला लागतं की खरंच आहेत का माणसं जगामध्ये चांगली. तर तुझं हे वाक्य आहे खूपच प्रॉमिसिंग आहे. तर आता तू छान सगळं माहिती दिलीस आणि छान सगळं सांगितलंस. तर आता फक्त शेवटचा प्रश्न की तू हा जो काही तुझा प्रवास होता म्हणजे त्याच्याबद्दल तू बोललीच आहेस, पण आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना तू काय एक मेसेज देशील तेवढं फक्त जरा सांग. मेसेज वगैरे देण्यासारखे मी काय अशी फार मोठी नाही आहे का. आणि मी तुला सुरुवातीलाच म्हटलं, मी जे केलं ते मी एकटीने केलेलं नाही आहे. अशा कितीतरी बायका आपल्याकडे आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी आल्यावर आपण सगळेच करतो. बरोबर आहे कोणीही ग, पण वेगळं शेवटी काही हे करत नाहीये. सो ते सगळ्यात महत्त्वाचं. पण एकच आहे ना, आपली जी एक टेंडन्सी असती, एक म्हणजे ह्युमन टेंडन्सी नाही, वुमन टेंडन्सी. एक लहानपणापासून आपण घरात बघत आलो असतो की आई सगळं करते मग मी पण करू शकते. ओके, ते कुठंतरी आपल्याला थांबायला पाहिजे. एक जे सुपर वुमन, ओके, किंवा अष्टभुजा, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ग, हे लेबल्स बोलायला फार छान आहेत, पण जेव्हा ॲक्च्युली खरं येतं ना तेव्हा प्लीज स्वतःला अशा लेबल्समध्ये अडकवू नका. लर्न टू डेलिगेट द वर्क. तुमच्या घरातली लोकांना जेव्हा तुम्ही इन्व्हॉल्व करून घेता तेव्हा ज्याच्या वयाप्रमाणे, ज्याच्या मेंटल स्ट्रेंथप्रमाणे, फिजिकल स्ट्रेंथप्रमाणे ज्याला जे काम तुम्ही देऊ शकता ना ते प्लीज द्या. सगळीकडे स्वतःचीच एनर्जी वेस्ट करायची किंवा तेच करून तुम्ही काही वेगळं करताय असं नाही आहे. आता तुम्हाला माझ्या घरात मी सगळ्यात मोठी होते, मुलं लहान होते, मी म्हटलं तसं. मग तेव्हा हॉस्पिटलला नेणं, आणणं, ड्राईव्ह करणं, ते सगळं करणं ते मी माझ्यावर घेतलं होतं. पण माझ्या ॲब्सेन्समध्ये त्याचं जेवणाचं बघायचं, त्याला प्रॉपर डाएट जातो आहे का नाही हे बघायचं. कधी कधी 1-2 सर्जरीज नंतर त्याला ऑइल फ्री सांगितलं होतं, फॅट फ्री टोटली. मग ते मॅनेज करायचं, हे माझ्या सासूबाई व्यवस्थित बघू शकत होत्या. आणि त्या लोकांना नक्कीच आपल्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे, तो एक फरक पडतो. किंवा मुलांना काहीच नाही तर चल इथं बसून गप्पा मारूया, किंवा हे काहीतरी क्युरिओसिटी, काहीतरी असं हे गप्पा मारायला, हे तुम्ही जेव्हा इन्व्हॉल्व कराल तेव्हा तुम्ही तुमची खूप एनर्जी सेव्ह करता. आणि तुम्ही जर तुमची एनर्जी सेव्ह केली तर तुम्ही त्या माणसाला 100% देऊ शकता. सो दॅट्स ऑल. बाकी काहीच सांगण्यासारखं नाही आहे गं. म्हणजे नेहमी जे पॉझिटिव्हिटी ठेवा, ऑप्टिमिस्ट, यू हॅव टू बी ऑलवेज ऑप्टिमिस्ट. तर ह्याच त्यातनं आणि तुमची विल पॉवर. माझं एक नेहमी म्हणजे लहानपणापासून माझं एक होतं ना, एक हिंदीत आम्ही म्हणतो तसं, जो जैसा सोचता है वैसा पाता है. सो तुम्ही जर की नाही आपण ह्याच्यातनं बाहेर पडणार आहोत हे जर तुम्ही विचार केला, यू विल डेफिनेटली. पण डे 1पासूनच तुम्ही आता काहीच होऊ शकत नाही, आता हे कसं करायचं, काय करायचं, तर डेफिनेटली तुमची विल पॉवर जाते. सो आप अच्छा सोचिए, आपको अच्छा ही मिलेगा. खूप छान, मस्त वाटलं, छान गप्पा मारल्यास आणि खूप मोकळेपणाने बोललीस आणि त्यातनं बरंच काही शिकायला सुद्धा मिळालं. आणि थँक्यू सो मच. पण मला काय वाटतं माहिती का, की आपल्या व्ह्युअर्ससाठी की हा टॉपिक फार हेवी झाला, अतिशय हेवी झाला, खूपच सिरियस झाला. आणि ही सुरुवातच आपली अशी झालेली आहे की म्हणजे आपण असा वेगळाच टॉपिक का, तर आपली कल्पना पण आपल्याला या टॉपिकमधूनच मिळत गेली की आपल्याला हे बरोबर आहे. आणि तो महत्त्वाचा पण आहे ना ग, महत्त्वाचा पण आहे. करेक्ट. पण मला असं वाटतं की आता ना चारुता, पुढचा टॉपिक आता परीक्षा जवळ येत आहे. ओके, सो आपण दोघीही टीचर्स आहोत आणि आया पण आहोत. दोघींचीही मुलांनी म्हणजे असं कुठेतरी करिअर इयर्समध्ये आलेली आहेत. सो आपण पुढच्या वेळेस तसा काहीतरी टॉपिक घेऊया आपल्या व्ह्यूअर्ससाठी. लाईट पण महत्वाचा. येस, नक्कीच पुढचा टॉपिक आपण छान त्याच्यावरती छान गप्पा मारू. इतरांचंही आपण त्याच्यामध्ये मत व्ह्यू घेऊ शकतो.
तर पुढचा टॉपिकही आम्ही लवकरच तुमच्यासमोर घेऊन येऊ. आत्तासाठी नमस्कार. प्लीज आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे जे पुढचे लेटेस्ट जे अपडेट्स असतील ते तुम्हाला कळत जातील. थँक्स अ लॉट. थँक्यू.